एनडीटीव्ही मराठी वायनाडमध्ये पोहोचलेला आहे। वायनाडमध्ये काय स्थिती आहे, कसं बचाव कार्य सुरू आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी। आपण पाहूयात। दक्षिण भारतच्या राज्य केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी सकाळी मोठा हादसा झाला आणि मुख्यतः आपण जर बघितलं तर मी सध्या त्याच ग्राउंड झिरोवर आहे आणि इथे आपण बघू शकता की ज्या पद्धतीनं हा जो डोंगर होता तो खसकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जो मलबा आहे तो या गावात शिरला आणि इतक्या संपूर्ण ठिकाणी घरं होती ती पूर्ण घरं जी आहेत ती जमीनदोस्त झालेली आहे। काही घरं जी वाचलेली आहेत त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल ही या घराचं आपण बघू शकता की जवळपास खिडक्यांपर्यंत साधारणतः हे सगळं डेब्रिज जे आहे ते पोहोचलेलं आहे। पुढचंही घरची अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आहे। हा सगळं डोंगर भाग एरिया आहे, साठी खूपच फेमस अशा पद्धतीचा समजला जातो। देशातल्या अनेक भागातून लोक या ठिकाणी पर्यटकासाठी येतात आणि मुख्यतः जर बघितलं तर ज्या पद्धतीचं सौंदर्य या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्यामुळे हे सगळं बघण्यासाठी लोक इथे येत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट असतील, होमस्टे असतील अशा अनेक सुविधा या ठिकाणी होतात आणि मंगळवारी सकाळी ज्या पद्धतीनं या ठिकाणी पाऊस पडत होता, कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि त्याच्यामुळे जो डोंगरचा काही भाग आहे तो सरकला आणि पूर्ण पाण्याच्या फोर्सनी हा सगळा डेब्रिज खाली आणा आणि जोपर्यंत कोणाला समजेल तोपर्यंत हे सगळं भयानक अशा पद्धतीचं स्वरूप जे आहे ते इथे पाहायला मिळालेलं आहे। जवळपास आत्तापर्यंत जी माहिती मिळाली आहे 100 पेक्षा जास्त लोकांचा या सगळ्या हादस्यामध्ये मृत्यू। अधिकृत माहिती सध्या प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली नाहीये, मात्र ही पहिली घटना नाहीये। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीची घटना याच्या आधी देखील घडलेली आहे आणि त्याच्यामुळे परत एकदा अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते निर्माण होताना पाहायला मिळतात। क्लायमेट चेंजवर परत एकदा चर्चा जी आहे ती सगळ्या ठिकाणी सुरू झालेली आहे। अनेक जे विशेषज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यतः ज्या पद्धतीनं झाडे कापली जात आहेत, अनेक कन्स्ट्रक्शनचे कामं होत आहेत, हे सगळं कुठे ना कुठे आता थांबवायची गरज आहे आणि फक्त सरकारच नव्हे तर सगळ्यांनीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे अशा जे हादसे आहेत ते होऊ शकतात। कॅमेरा पर्सन संदेश भाईकर सोबत रौनक कुकडे, एनडीटीव्ही मराठी।